घेतला ना 54,000चा मोबाईल, नाद करते काय? हॅलो मित्रांनो, मी तुमच्या लाडका हिमांशू अजून एकदा आलोय तुमच्या स्क्रीनवर. तर आम्ही आज असंच निघालो होतो कुठेतरी फिरायला. प्लॅन ठरला एक नवीन लोकेशन ओशो गार्डन इथं जायचं, पण गार्डन ओपन होतं 3 वाजता आणि आम्ही हॉस्टेलवर निघालो 12लाच. तर आता कुठं जायचं, तर एकही विचार न करता आलो आम्ही सीझन मॉल अमनोरा मॉलला. मॉलला आल्यावर विचार येतो सध्या आपली काही लायकीच नाही खरेदी करायची. अजून एक विचार येतो की मॉलमध्ये एवढे कपडे एक्सपेन्सिव्ह बघून फाटून हातात येते. तरी दुसरे लोक ब्रँडच्या नावाखाली तिथंच येऊन कपडे घेतात. असं वाटते विकणारे चित्ते आहेत की घेणारे चित्ते आहेत, तोच कधी या मॉलमध्ये आल्यावर कळालाच नाही. मात्र मॉलला आल्यावर एक मोटिवेशन प्रत्येकाला आठवते की एक दिवस येणार, मी खूप सक्सेसफुल होणार, पैसे कमवणार आणि नंतर मॉलला येणार, प्राइस टॅग न बघता आपल्या आणि आपल्या फॅमिलीसाठी कपडे घेणार. हो ना, हा विचार येतो ना? कमेंटमध्ये नक्की सांगा. मॉल फिरता फिरता गेला इलेक्ट्रॉनिक्सच्या शॉपमध्ये, जिथं हा 54,000चा मोबाईल बघितला. फक्त बघितला बरं का, घेतला नाही. पण घेऊ एक दिवस नक्की. केव्हा? एक दिवस येणार, खूप सक्सेसफुल होणार, पैसे कमवणार आणि मॉलला येणार. नंतर गेलो फ्रीज सेक्शन मध्ये, जिथे दिसले 1-1 लाखाचे फ्रीजेस. भाई साहब, तिथंच विचार आला तो पण एक दिवस घेऊ नक्की. केव्हा? एक दिवस येणार तेव्हा. मग गेला बर्गर खायला, तो पण 100 रुपयामध्ये बर्गर, कोक आणि फ्रेंच फ्राईज भेटत होते म्हणून, नाहीतर खाल्लो पण नसतं. चला अगोदरच पैदाशी घरी पाहून. पण एक दिवस येणार जेव्हा खूप सक्सेसफुल होणार, पैसे कमवणार आणि हा होता डे 77 ऑफ आवर झेकोस चॅलेंज सिरीज. चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट.